आराध्या ताटात काय नाही, वडा तरी आहे का? अरे वा, चांगलं चुलीवर आहे, प्रॅक्टिस आहे. आपल्याकडे स्पेशल कुक आलाय. हे बनवली मी, जसं मी तुम्हाला या मित्रवहिनीनी 13 किलो बिया दिलेल्या, त्याचे किती काजू झालेत. गोडक्यात आलोय परत आज, आणि हे काजू घ्यायला. आणि इकडे आपल्याला बनवायला दिलेले काय हो काजू? हा, काजू बनवायला दिलेले यांनी. तुमची काय फॅक्टरी आहे? वगैरे आतमध्ये बनवता? खाली आहे. हा, पहिले काजू पॅक करून घेतो. आणि बघा हे काजू किती 13 किलो दिलेले ना ती बिया? नाही नाही, दिलेलं 13 किलो ना. 13 किलो बिया दिलेल्या, त्याचे किती काजू झालेत ना आता आपल्याला कळेल. ते नाव का तुमचं? हा, गणेश भुताले. यांची फॅक्टरी आहे काजूची. आत्ता याचं वजन केलं काजूचं 3.25 किलो झाले ते सगळे काजू. 13 किलो त्यांनी हे दिले होते बिया, त्याचे 3.25 किलो हे काजू झालेत. आणि 30 रुपये हे करायचे ना, फोडायचे 30 रुपये. ओके, 39. आणि हे सगळं काय आहे? या काजूच्या बिया आहेत. यांचं काजूच्या बियाचं गोडाऊनच आहे पूर्ण. आणि यांचं बघा इथे काय चालू आहे, क्रिकेट मैदान बनवलं आहे. हे बघा, ही बॉलर आली आहे. हा, गोस्वामी कुठे शॉट मारला माहित नाही, मला धक्का मारला, बॉल का दिसला नाही. भेटला बॉल? ओके. ओमकार फिल्डर, जॉन्टी रोड्स. आणि भावानी बहिणीला आउट केलंय पहिल्या बॉलला. कोणत्या भावाने? ओंकार भावानी. आणि आयुष पण आहे, आणि आराध्या पण आहे क्रिकेट खेळायला. व्हेरी गुड. आणि मुलींची टीम एकदम फुल जोमात आहे, फुल फॉर्म मध्ये आहे. काय मुलींच्या टीमने मुलांच्या टीमला हरवलेलं आहे. आणि ओमकार क्रिकेट खेळायला बसलाय, कशाला बसलाय? आणि हा बघा अथर्व पण आलाय क्रिकेट खेळायला. चला, यांचं क्रिकेट चालू द्या, मजा करतायत. आणि आज मला वाटतं सगळा आंबा दिवस आहे, आंबा दिवस, मँगो डे. हा, पुन्हा येतो सगळे मँगो खायला, म्हणजे आंबा खायला बसले ते बघा. आणि हा पायरी आंबा आहे. हा, भडंग घ्या ना. असा गोड पायरी आंबा, आणि त्यासोबत अशी तिखट मैत्रिवहिनीने बनवलेली भडंग. मस्त असा योग आहे. बघा, आंबा आणि भडंग काय कॉम्बिनेशन आहे आमचं खाण्याचं, नाश्त्याचं. आणि आता बघा सगळे भडंगचा आनंद घेत आहेत. ही बनवली मी, जसं मी तुम्हाला ह्या मित्रवहिनीनी. आणि अजून मस्त कुरकुरीत आहे, एकदम कुरकुरीत. आणि आता संध्याकाळ आपली 4थ्या दिवसाची, आणि आपल्याकडे स्पेशल कुक आलाय. तो आपल्याला स्पेशल काहीतरी पदार्थ बनवून देणार आहे. स्पेशल कुक अथर्व मेत्रे. तर हा बघा आपल्या जांभोड्यात कणकोलीत येऊन हा स्पेशल पदार्थ बनवणार आहे. काय बनणार आहे अथर्व? चिकन फ्राय. अथर्वच्या हातात चिकन फ्राय. आणि काय, अरे वा, सर्व पदार्थ रेडी करून ठेवलंय. हा, हे तिखट आहे, लाल तिखट, गरम मसाला, ही हळद थोडीशी, हे मीठ, हे आलं लसणाची पेस्ट, आणि हा तंदुरी मसाला. बरं, हे मसाले दाखवले, पण ह्याच्यात जे मेन आयटम आहे तो कुठे दाखवला चिकन आहे ना? हे अर्धा किलोपेक्षा वरती चिकन आहे. हे बघा, हे अर्धा किलो आहे ना अंदाजे? हा, अर्धा किलो चिकन आहे. अर्धा किलो चिकनचं हे चिकन फ्राय करणार आहे आपल्याला. हां, चालेल. तर आपण आधी हे सगळं टाकून घेऊ. मीठ आपण फ्राय करतानाच टाकायचं, कारण ते आत्ता जर टाकलं तर त्याच्यावर पाणी सुटेल. म्हणजे हे सगळे मसाले तर मिक्स करून घेतो ना. मिक्स करून घ्यायचे. आणि आराध्या त्याला मदत करायला आली आहे. मदत करणार आहेस ना? खायला ना, खायला मदत करणार आहेस ना? दोन्ही करणार आहेस? खायला पण म्हणतो आणि बनवत म्हणतो. मदत करणार आहे. हां हां हां.
आणि आता हे चांगलं मिक्स करतो हा हो, मॅरिनेट करतो चांगलं मिक्स करायला लागतं. आणि किती वेळ ठेवायचं मॅरिनेट करून? 15 ते 20 मिनिटं. 15 ते 20 मिनिटं. 20 मिनिटं ठेवायचं. पिळायला आहे. आणि आर्या पण का मध्ये मध्ये हेल्प असिस्टंट आहेस की काय? आर्या असिस्टंटचं काम करते. अर्धा लिंबू आपण इथे पिळून घेऊया. आणि आता चांगलं मॅरिनेट करतोय तो. हो चांगलं. आता हे 20 मिनिटं ठेवणार ना मॅरिनेट करून? 15 ते 20 मिनिटं ठेवायचं. अजून काय मिक्स करायचं याच्यात? अजून काय नाही ना? बस, हा. आणि असंच ओपन बाहेर ठेवायचं? नाही तुम्ही फ्रीज मध्ये पण ठेवू शकता, बाहेर झाकण लावून सुद्धा ठेवू शकतो ना. चालेल. आणि आर्या बघा शिकते हा आर्या शिकते हा. आणि आजी बघते कसा बनवतो ते हा हिरो. चला आता हे मॅरिनेट होते 20-25 मिनिटं आणि त्यानंतर परत आपण येऊया पुढच्या रेसिपीसाठी. आपण कच करून परत भेटू. कच करून लगेच 0 मिनिटात. तर आता हे मॅरिनेट झालेलं आहे 20 मिनिटं प्रॉपर. आता हे सगळं एकदा हलवून घेऊ. नीट हलवून घेतल्यानंतर आपण एका तव्यात तेल टाकायचं. आता हे तेल आपण तव्यात टाकून घेऊ. गॅस मी आधीच ऑन केला आहे, तवा तापलेला आहे चांगला. आता हे तेल सगळं पसरून घ्यायचं आहे. आता हे चिकनचे पीस आपण यात टाकू. एक एक करून टाका आणि याच्यानंतर वरून परत तेल सोडायचं. लोकल ट्रेन मध्ये चढणार तर आपण आता याच्यावरती तेल सोडूया. चमच्यानी प्रत्येक पीसवर तेल लागलं पाहिजे. नाही म्हणजे सगळ्यांना लागलं का पाहिजे म्हणजे असं विचार. सगळ्याला लागलं पाहिजे मगच ते फ्राय होईल ना चांगलं. आता हे चांगलं फास्ट थोडा वेळ फास्ट गॅस ठेवायचा आणि नंतर आपण नॉर्मल स्पीडवर आपण हे करू शकतो. हे काय करतो ते सगळं जवळ आणतोय म्हणजे एकाच तेलामध्ये सगळं हे होऊन जाईल. आता तेल अर्धे इथे अर्धे पीस असेच तिकडे ते आपण पलटून घेऊया. मम्मी वाजाम भारी येतोय रे. हो याला अजून तरी वास अजून खूप छान येईल. तुमच्याकडे जर फूड कलर असेल तर टाका नाही का. फूड कलर एकदम म्हणजे तुम्हाला जर लाल लाल असं दाखवायचं असेल कोणाला तर तुम्ही तो टाकू शकता. आता नाही टाकला तरी चांगलं. टेस्टमध्ये काय फरक नाही पडणार. टेस्टमध्ये काहीच फरक नाही पडणार. आणि कलर म्हणजे जरा हार्मफुलच आहे आपल्या शरीरासाठी म्हणून तो जास्त करून अवॉइड केला तरच चांगलं. आणि चिकन तसं लवकरच शिजतं म्हणून जास्त काय वेळ लागत नाही. खूप कमी वेळ लागतो. फक्त एवढंच की मॅरिनेट करायला त्यात 15-20 मिनटं लागतात. अरे ते ब्लॉकमध्ये आलंय थोडं 5 मिनटं शिजवल्याने हे पूर्ण रेडी होईल. 5 मिनटं झाल्यानंतर आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. आणि आता ह्याच्यावरून मीठ टाकलं तरी चालेल. चवीनुसार आपण मीठ टाकू ह्याच्यात. अर्धा चमचाच म्हणून चालू शकतो कारण ह्याला जास्त मीठ लागत नाही. भरपूर मसाले सुद्धा असतात. मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं. हो मसाल्यामध्ये मीठ असतं. ते कोल असतो कोळसा ते गरम करायचा. गरम करून झाल्यावर त्याच्यावर बटाटा तर तूप सोडायचं तर ते स्मोक तयार होतो आणि तो त्याला लागतो. खूप छान सुगंध येतो त्याचा. तर तुम्हाला जर त्याचा स्मोक करायचं असेल तर तुम्ही करू शकता. सगळं जवळ घेऊन याच्यावर झाकण ठेवू. नाही तर हे कसं वातड लागेल. ते लागू द्यायचं नाही आहे. हे आपली डिश तयार झालेली आहे. टेस्ट करू शकता. आजी तुम्ही टेस्ट करून बघा कसं लागतंय. तर ही रेसिपी आपली रेडी झालेली आहे. आपण आता ती पप्पांना टेस्ट करायला देऊ. काय रेसिपी कुठची? चिकन फ्राय. तुमच्याच मुलाने बनवले स्पेशल चिकन फ्राय.
काय कमी आहे? अरे प्रतीकला पण दे. आणि हे बघा, हा आता मुंबईला जायच्या आधी कार्यक्रम चालू आहे. नारळ सोलणे स्पेशल संगमेश्वरनं माणसं आले. संगमेश्वरवरनं मी एक सोलतो, थांबा ना. आता सगळ्या प्रॅक्टिस करतात की काय. चला हे बघा, मस्तपैकी करतायत हे. आणि कशा फटाफट सोलतात बघा. मस्त मशीन नारळ सोलायची. वा, व्हेरी गुड. आणि हा काढला की झालं. हे बघा. कसा मस्त सोलला बघा नारळ, एकदम टनाटन, भारीपैकी. थांब जरा, भारीपैकी. व्हेरी गुड. फुटबॉल पूर्ण नारळ बघा केवढे सोललेत. एवढे नारळ सोडले. सोडले. आणि झाडावरचे सगळे काढलेले नारळ अशा मस्तपैकी जागोष्ठीने सोललेत. छान. आता आपल्याला अथर्वने फ्राय चिकन बनवून दिलं. आणि इकडे चिकनचं काय सबस्टिट्यूट व्हेजमध्ये पनीर भुर्जी चालू आहे. आणि हे काय जागोष्ठीवानी बनवत आहेत. आणि वा, चांगलं चुलीवर आहे, प्रॅक्टिस आहे. पनीर बारीक केलाय ना. आणि कांदा आणि काय भाजून घेतात. कांदा, मिरची आणि टोमॅटो. चुलीवरची पनीर भुर्जी. हा, स्पेशल चुलीवरची पनीर भुर्जी. इकडे आडोळेवानी पण मदत करतायत हा पनीर बारीक करायला, कारण यांचा आज व्हेज डे आहे. आम्ही हे बाकी सगळे आम्ही नॉनव्हेज वाले आहे. आमचा रेडी आहे. यांचा ते व्हेज स्पेशल चालू आहे आज. आणि कोकणातला सध्याचा तरी आमचा हा शेवटची रात्र. उद्या सकाळी मी जाणार मुंबईला, त्यामुळे हा शेवटचा स्पेशल पदार्थ इकडचा. काय टाकताय ते? त्याच्यात मिरची टाकली, काय टाकलं ते काकी? आलं लसूण पेस्ट. आणि हे काय टाकताय? आणि आता तिखट, मिरची पावडर, टॅमॅटो घालायचं. हे बघ, 400 ग्रॅम पनीरला कांदे 5-6 कांदे, 4 टॅमॅटो, आलं लसणाची पेस्ट, हळद, मिरची. आणि आता त्याच्यावरती टॅमॅटो परतून घेतले. ठीक आहे. आणि त्याच्यावर आता पनीर टाकायचं. साधारण किती वेळ लागेल आता याला? अजून 5 मिनिटं लागते. पनीर तुम्ही हे करून घेतलं, पनीर स्मॅश करून घेतलं. करून घेतलंय. हां, आता मीठ टाकते. परतवून घ्यायचं चांगलं. चुलीवरची पनीर भुर्जी. मला पनीर भुर्जी खूप आवडते. ओके. कर ना. आता शेवटला ही कोथिंबीर टाकलेली आहे. भुर्जी आपली पूर्ण झाली. आणि आमच्या कोकण ट्रिपच्या आदल्या रात्रीची शेवटची पंगत सगळ्या जेवायला बसल्यात. आणि आता पण व्हरायटी आहे. आराध्या ताटात काय नाही, वडा तरी आहे का? आहे, वडा आहे. हां, प्रत्येककडे काय नॉनव्हेज आहे का? प्रत्येककडे नॉनव्हेज आहे, चिकन. फक्त मित्र काकीने सांगितलं म्हणून. आणि अथर्वाने बनवलेलं हे चिकन फ्राय.